आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभागाचे एक परिपत्रक आहे. हो, तारीख आहे 1 जानेवारी 2026. हो, वरवर पाहता हे फक्त एका सरकारी नियमाबद्दल वाटतं, पण खरं तर ही एका मोठ्या संघर्षाची गोष्ट आहे. कसला संघर्ष? अनुभव विरुद्ध एक प्रमाणित परीक्षा. म्हणजे विचार करा, एखाद्या शिक्षकाचा 25 वर्षांचा अनुभव आणि समोर फक्त 2 तासांची एक परीक्षा. बरोबर. तेव्हा काय होतं, चला हेच प्रकरण आज उलगडून पाहूया. याची सुरुवात होते म्हणजे 2009च्या शिक्षण हक्क कायद्यापासून. RT ॲक्ट, बरोबर. हो, या कायद्याने देशभरातल्या प्राथमिक शिक्षकांसाठी TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली. म्हणजे शिक्षणाचा एक किमान दर्जा राखण्यासाठी असं काहीसं उद्दिष्ट होतं का? अगदी. उद्देश तोच होता की एक स्टँडर्ड सेट करायचा आणि हे नियम मग आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांनाही लागू झाले. पण खरी अडचण तर तिथेच सुरू झाली असणार, कारण अनेक शिक्षक तर हा कायदा येण्याआधीपासून शिकवत होते. हो, अनेक वर्षांपासून. मग त्यांच्या अनुभवाचं काय? नेमका हाच मुद्दा, हाच प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. अच्छा, तो अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासनवाला खटला. हो, तोच. आणि त्याचा निकाल लागला 1 सप्टेंबर 2025ला, जो खूप खूप महत्वाचा ठरला. तर मग न्यायालयाने नेमकं काय सांगितलं? काय होता आदेश? न्यायालयाने खूप स्पष्ट निर्देश दिलेत. त्यांनी सांगितलं की जे शिक्षक म्हणजे शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झाले आहेत आणि ज्यांची निवृत्तीला 5 वर्षांपेक्षा जास्त काळ बाकी आहे, बरोबर, त्यांना 1 सप्टेंबर 2027 पर्यंत TET परीक्षा पास करावीच लागेल. म्हणजे फक्त 2 वर्षांची मुदत दिलीये. हो, फक्त 2 वर्ष. ज्या शिक्षकांनी आपलं आयुष्य या शाळांमध्ये घालवलं त्यांना आता या वयात परीक्षेला बसावं लागणार. हो. आणि जर ते पास झाले नाहीत तर त्यांना नोकरी गमवावी लागेल. काय? हो, निकालानुसार जे शिक्षक या मुदतीत परीक्षा उत्तीर्ण करू शकणार नाहीत त्यांना सक्तीने सेवानिवृत्त केलं जाईल. अरे बापरे, म्हणजे अनुभवाला इथे कायद्यासमोर काहीच सूट नाही. काहीच नाही. निर्देश खूप कठोर आणि स्पष्ट आहेत. हे तर झालं सध्याच्या शिक्षकांबद्दल. पण मग नवीन भरतीचं काय? भविष्यातल्या नोकऱ्यांसाठी नियम अजून कठीण झालेत का? हो, नक्कीच. तिथे तर नियोग अजून कडक आहेत. म्हणजे यापुढे अनुदानित आश्रमशाळांमध्ये कायमस्वरूपी पदांवर फक्त आणि फक्त टेट उत्तीर्ण उमेदवारच घेतले जातील. फक्त टेट पास, कोणतीही सूट नाही? अजिबात नाही. पण एक मिनिट थांबा. समजा एखाद्या दुर्गम भागातल्या शाळेसाठी नाहीच मिळाला टेट पास उमेदवार, मग मुलांचे शिक्षण थांबणार का? नाही. त्यासाठी एक तरतूद आहे, पण त्यात एक मोठी मेख आहे. अच्छा, काय आहे ते? अशा वेळी तात्पुरता म्हणजे कंत्राटी शिक्षक नेमता येतो, पण काय? पण त्याचा पगार सरकार देणार नाही. तो खर्च संस्थेला स्वतः उचलावा लागेल. म्हणजे हा एक प्रकारे हुशारीचा पण तितकाच कठोर नियम आहे. हो. सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे की एकतर पात्र शिक्षक शोधा, नाहीतर स्वतःच्या खिशातून पगार द्या. अगदी. ही जबाबदारी थेट संस्थांवर ढकलण्यासारखं आहे. पण ह्या अनुदानित आश्रमशाळांकडे स्वतःचा एवढा निधी असतो का? अनेक संस्था तर बंद पडतील असं वाटतंय. हाच यातला सर्वात मोठा धोका आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक विचार करायला हवा. कोणता? आपण शिक्षक आणि संस्थांबद्दल बोलतोय, पण त्या मुलांचं काय, ज्यांच्यासाठी या शाळा आहेत? बरोबर आहे. विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होईल? हो ना. विचार करा, एखाद्या विद्यार्थ्याचा आवडता गुरुजी जो 25 वर्षांपासून शिकवतोय, तो अचानक परीक्षेच्या तणावाखाली गेला किंवा नोकरी सोडून गेला, आणि त्याच्या जागी दरवर्षी बदलणारा कंत्राटी शिक्षक आला, तर शिक्षणाच्या गुणवत्तेचं काय होणार? नेमका हाच मुद्दा या धोरणाच्या केंद्रस्थानी असायला हवा, की नाही? बरोबर. हे कठोर नियम शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आहेत, पण त्यांची अंमलबजावणी करताना जर अनुभवी शिक्षक डिमोरलाइज झाले आणि शिक्षण व्यवस्थाच अस्थिर झाली, तर मूळ उद्देशच बाजूला राहील. तर मग या सगळ्याचा अर्थ असा की शिक्षण हक्क कायद्यापूर्वी नियुक्त झालेल्या हजारो शिक्षकांना आता नोकरी वाचवण्यासाठी परीक्षेच्या शर्यतीत उतरावं लागेल. आणि भविष्यात या शाळांमध्ये नोकरी मिळवणं अधिक प्रमाणित पण तितकंच कठीण होणार आहे. हो, आणि यात एक मोठा धोरणात्मक बदल दिसतोय मला. कोणता? म्हणजे चांगला शिक्षक कोण याची व्याख्याच बदलती असं वाटतंय. आधी अनुभव आणि वर्गातला परिणाम महत्वाचा होता, आणि आता चांगल्या शिक्षकाची व्याख्या बदलून प्रमाणपत्र असलेला शिक्षक अशी होतीये. बरोबर. आणि हा निर्णय अनुभवी शिक्षकांच्या सेवेला थेट नवीन शैक्षणिक पात्रतेशी जोडतो. यातून एक मोठा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. कोणता?
एखाद्या व्यवस्थेने प्रदीर्घ अनुभव असलेल्या शिक्षकांचा अनुभव आणि हे बदलणारे राष्ट्रीय शैक्षणिक निकष यांच्यात संतुलन नेमकं कसं साधावं?